ज्या उद्धव ठाकरेंनी स्वतःची आमदारकी सोडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेवर पाठवलं, त्याच अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपला साथ दिली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. खरं तर जिल्हा बँकेची ही निवडणूक विधान परिषदेच्या निवडणुकांच्या गडबडीपासूनच चर्चेत होती. यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या उमेदवारीपासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मात्र आता चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे अंबादास दानवे यांचा निर्णय. कारण जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन वेगवेगळे पॅनल समोरासमोर असतानाही महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप शिवसेनेसोबत महायुतीच्या पॅनल सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. इतकंच नाही तर त्यांनी याबाबत उघडपणे स्पष्टीकरणही दिलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात. विशेष म्हणजे एका बाजूला ऑपरेशन टायगर नंतर ठाकरे गटातील खासदारांची बंडखोरी, दुसऱ्या बाजूला 14 आमदार फुटणार असल्याच्या चर्चा आणि अशा वेळी अंबादास दानवेंनी घेतलेली ही भूमिका फक्त सहकार क्षेत्रापुरता मर्यादित नाहीये. त्यामागं भविष्यातील मोठी राजकीय रणनीती दडली आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. महाविकास आघाडीचा महत्वाचा चेहरा असणारे अंबादास दानवे जर स्थानिक पातळीवर महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेत असतील तर हा फक्त जिल्हा बँकेपुरता व्यवहार आहे की बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. छत्रपती संभाजीनगर अर्थात मराठवाड्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वात बलाढ्य आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी निवडणूक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक. या बँकेच्या संचालक मंडळात अनेक आमदार, खासदार, मंत्री, प्रभावशाली नेते सहभागी आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे फक्त सहकार क्षेत्राचं नाही तर राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलेलं असतं. पण यावेळी परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. कारण नवीन नियमानुसार सलग 10 वर्षापेक्षा जास्त काळ संचालक राहिलेल्या व्यक्तींना निवडणूक लढवता येणार नाहीये. यात प्रामुख्याने आमदार अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर अशा अनेक नावांचा समावेश आहे. त्यामुळे हे दिग्गज आता स्वतः रिंगणात उतरणार नसले तरी परिणामी आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी हे नेते आपल्या घरातील वारसांना किंवा विश्वासू कार्यकर्त्यांना उतरवू शकतात किंवा त्यांनी उतरवले. त्यामुळे या निवडणुकीत जुन्या चेहऱ्याऐवजी त्यांच्या वारसदारांना, कार्यकर्त्यांची एंट्री मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 21 संचालक पदांच्या जागांसाठी निवडणूक होणार असून त्यासाठी 214 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. त्यामुळे या जागांवर चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीतील नेत्यांनी, सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी प्रयत्न केले. वेगळ्या स्तरावर चर्चा, बैठकाही झाल्या, पण अखेर ते यशस्वी ठरले नाहीत. मग या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे पॅनल बनले. दोन्ही गट समोरासमोर उभे ठाकले होते. मात्र महाविकास आघाडीचं पॅनल अस्तित्वात असतानाही अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनल सोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय स्थानिक पातळीवरचा असला तरी स्थानिक राजकारणात अशा अनेक युत्या आघाड्या होतच असतात. म्हणजे सहकार क्षेत्रातील निवडणुका आल्या की राज्यस्तरीय पक्षीय भांडण, आरोप प्रत्यारोप आणि राजकीय भूमिका नेहमीच वेगळ्या ठरतात, हे प्रत्येक वेळी बघायला मिळतं. पण या निर्णयाला जास्त चर्चेचं कारण का मिळालं तर अगदी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यानंतर आमदारही फुटणार असं म्हणलं जात असताना दानवेंनी ही भूमिका घेतली. म्हणूनच या निर्णयाकडे फक्त सहकार क्षेत्रातील निर्णय म्हणून न पाहता त्यांचे काही राजकीय संकेत आहेत का, अशी चर्चा सुरू झाली. याच पाठिंब्याबद्दल किंवा निवडणूक लढण्याबाबत विचारलं असता अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण नसतं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. माजी आमदार नितीन पाटील हे या निवडणुकीत प्रमुख आहेत. त्यांचे वडील आणि आजोबा यांनी ही बँक यशस्वी चालवली आहे. त्यामुळे नितीन पाटील यांना साथ देण्यासाठी मी ही निवडणूक त्यांच्यासोबत लढवत आहे. सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण नसतं. निवडणुकीत आपण खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या विरोधात लढलो होतो. या निवडणुकीचा आणि महायुती अथवा पक्षीय राजकारणाचा संबंध नाही, असं स्पष्टीकरण दानवे यांनी दिले. पण हा सगळा डाव दुसरं तिसरं कोणी नाही तर अब्दुल सत्तार यांनीच टाकल्याचं म्हटलं जाते. विधान परिषदेच्या निवडणुकीपासूनच त्यांनी ही तयारी सुरू केली होती. जिल्हा बँकेतील महत्वाच्या जागा आपल्या प्रभावाखाली राहाव्यात यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केल्याचं बोललं जातं. याच कारणामुळे बँकेचे माजी अध्यक्ष राहिलेले नितीन पाटील यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, कारण त्यांच्यात मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना अध्यक्षपदी बसवण्यात आलं होतं असंही सांगण्यात येतं. इतकंच नाही तर सत्तार यांच्यामुळेच त्यांचा मुलगा आणि यांच्यासह 5 संचालक बिनविरोध निवडून आलेले आहेत.
या संचालकांमध्ये भाजपचे 2 आणि काँग्रेसचे 1 असे मिळून 8 संचालक बिनविरोध निवडून येण्यात सत्तारांचाच हात आहे आणि हे बिनविरोध निवडून आलेले सर्व सत्तार समर्थक असल्याचंही बोललं जातंय. अशा परिस्थितीत अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय आणि यानंतर सत्तार दानवे यांच्यामधील समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे सत्तार आणि दानवे यांची समृद्धी महामार्गावर झालेली भेट आता चर्चेचा विषय ठरते. काही दिवसांपूर्वी अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांची समृद्धी महामार्गावर भेट झाली होती. त्या भेटीनंतर मुंबईत भेटू, जिल्हा बँकेचा विषय असं बोलणं त्यांच्यात झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे त्याच वेळी या सगळ्या राजकीय हालचालींची पायाभरणी झाली होती का असा सवाल उपस्थित केला जातोय. अंबादास दानवे यांच्या उमेदवारीबद्दल बोलायचं झालं तर ते बिगर शेती संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवतात. याच मतदारसंघात महायुतीकडून मंत्री अतुल सावे, रामराव शेळके, अर्जुन पाटील आणि रवींद्र काळे हे उमेदवार मैदानात असून त्यांचं चिन्ह कपबशी आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून जगन्नाथ काळे, बाबुराव पवार, देवयानी डोणगावकर, प्रणिकेत पाटील आणि दादाराव वानखेडे हे उमेदवार असणार आहेत. त्यांची निशाणी छत्री आहे. त्यामुळे महायुतीसोबत गेलेल्या अंबादास दानवे यांचा हा निर्णय नेमका कोणाच्या पथ्यावर पडतो, त्याचा फायदा महायुतीला होतो की महाविकास आघाडीला, हे तर निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र एवढं निश्चित की या निवडणुकीत अनेक दिग्गज मैदानात आहेत. त्याही त्यात खासदार फुटल्यानंतर आमदार फुटतील ठाकरेंची अशी चर्चा झाल्यानंतर ज्या ठाकरेंनी अंबादास दानवेंना आमदारकी दिली त्याच दानवेंनी महायुतीसोबतही शिंदे सेनेसोबत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळं या चर्चेला ऊत आलाय. आता हा निर्णय फक्त स्थानिक आणि सहकार्यापुरता मर्यादित होता की पुढचं काही राजकारण यात आहे हे येणारी वेळच सांगणार आहे. मात्र या बँकेच्या राजकारणाबद्दल दानवेंच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.